नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट येतो आणि युगंधर आनंदीला घेऊन अखेर ह्या इंटरनॅशनल पुरस्कार घेण्यासाठी पुण्याला आलेला असतो। तेव्हा मात्र आता विद्याधर या कार्यक्रमामध्ये जो काही खोडा घालण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मात्र तो आता पुण्याला जाणार आहे। तेव्हा आनंदी आणि युगंधर जेथे आता ह्या कार्यक्रमासाठी गेलेले आहेत, परंतु आता त्यांना एका हॉटेलवर थांबण्याची वेळ येते, कारण बाहेर पाऊस खूप पडत असतो आणि पावसामुळे आता हा कार्यक्रम जरा लेट झालेला आहे। त्यामुळे दोघेही पावसामुळे एका हॉटेलवर थांबतात आणि त्याच वेळेस मात्र आता ह्या दोघांची हॉटेलमध्ये बरोबर दोघांची जवळीक कशी वाढेल, कारण ह्या विद्याधरने असं काहीतरी केलेलं असतं, कारण त्यांना आता ज्यूसमध्ये काहीतरी मिक्स केलेलं आहे। तेव्हा मात्र आता ह्या दोघांनाही जो काही पुरस्कार मिळून आता जो काही घेतलेला असेल आणि त्याचा मात्र आता ह्या विद्याधरला जळफळाट होतो, कारण आता आनंदी आणि युगंधर हे दोघंही आता या लोकांनी यांचं इतकं कौतुक केलेलं आहे। त्यामुळे मात्र आणि आता ह्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये जोडीने जे बक्षीस त्यांनी दोघांनी स्वीकारलेलं आहे आणि तेथे सुद्धा मात्र यांना काही करता आलेलंच नसतं, म्हणून मात्र आता तो मुद्दाम घरामध्ये पार्टी ठेवण्याचं नाटक करत असतो आणि यासाठी तो शिल्पाताईला पुढे भरी घालतो, कारण आता त्याला तिकडे पुण्याला जेव्हा तो गेलेला असतो तिकडे काहीच करता आलेलं नसतं, कारण तिकडे करायला गेलं एक आणि झालेलं मात्र एक असतं। म्हणून मात्र आता ह्या पार्टीमध्ये ह्या विद्याधरने आता नक्की काय असा घोळ घालून ठेवलेला आहे आणि नक्की त्याने आनंदी आणि ह्या युगंधर या दोघांना मात्र आता सगळ्या पार्टीमध्ये तमाशा होण्यासाठी जो प्रयत्न केला गेलेला असेल, पण त्यामुळे मात्र आता ह्या दोघांची जवळीक कशी वाढते आणि दोघं मात्र आता एकत्र कसे आलेले आहेत आणि युगंधरला शेवटी आता आनंदीचा बायको म्हणून कसा स्वीकार करावा लागणार आहे हे मात्र आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका। तेव्हा मित्रांनो हे बघा, आता विद्याधरचा फारच जळफळाट होतो, कारण इतक्या मोठ्या इव्हेंटमध्ये युगंधर आणि आनंदीचं फारच कौतुक झालेलं असतं, एक असा अगदी वेगळा सन्मान त्यांना जाहीर झालेला असतो आणि आता याचमध्ये युगंधरची ही सक्सेस पार्टी शिल्पा, पृथ्वी, मिताली यांनी सगळ्यांनी मनावर घेतलेली असते, कारण आता युगंधरला आता इतकं मोठं यश मिळालेलं आहे आणि या यशाचा तो मानकरी आहे। मग घरामध्ये सुद्धा आता युगंधरचं काहीतरी स्वागत व्हायला हवं, काहीतरी त्याला आपण सरप्राईज द्यायला हवं असे सगळेजण ठरवतात आणि ह्या सगळ्या मागे आता विद्याधर असतो। विद्याधर सगळ्यांचे कान भरतो आणि शेवटी ही पार्टी करण्याची ठरवलेली असते, ज्या पार्टीमध्ये आता खूप काही बिझनेसमन पार्टनर आणि यांनी सगळे काही पाहुणे सगळ्यांना इन्व्हिटेशन दिलेलं असतं। या पार्टीसाठी आता युगंधर स्वतः मात्र आनंदीसाठी एक आता मस्त साडी घेऊन येतो आणि ती साडी मात्र आता इतकी सुंदर असते, आनंदीला मात्र दिसत जरी नसलं पण प्रेमाने जेव्हा ती तिच्यावरून हात फिरवते तेव्हा मात्र तिला वेगळंच काहीतरी त्या साडीमध्ये वाटत असतं, तिला इतका आनंद होतो, कारण आज युगंधरने तिच्यासाठी मस्त साडी आणलेली असते, म्हणून ती अगदी तोऱ्यातच ती साडी नेसते आणि साडी नेसून मात्र सगळीकडे मिरवत असते। परंतु हा विद्याधर आता नेहमीप्रमाणे त्याला काहीतरी पार्टीमध्ये घोळ घालायचाच असतो, म्हणून त्याने आता सगळ्यांच्या समोर आता आनंदीची इज्जत जावी आणि युगंधर आणि पृथ्वी या म्हणजे हे सगळेजण तिच्यावर चिडावेत, निंबळकरांची इज्जत चव्हाट्यावर येण्यासाठी त्याने आता हे डाव म्हणजे आखलेला असतो आणि त्यामध्ये मात्र आता हे युगंधर आणि आनंदीच्या ज्यूसमध्ये दारू मिक्स करण्याची त्याने ठरवलेली असते, जेणेकरून आता ही नशा आनंदीला चढेल आणि पार्टीमध्ये खूप काही तमाशा होईल, म्हणून मात्र असा मोठा प्लॅन त्याने केलेला असतो। पार्टी सुरू होते, सर्वजण छान तयार होतात, खूप सारे प्रतिष्ठित लोक जमलेले असतात। आनंदी युगंधर यांना मात्र आता बुके गिफ्ट वगैरे देत अभिनंदन करत मात्र शुभेच्छा देत असतात। त्यानंतर आता आनंदी हिला तहान लागते, ती ज्यूस पिण्यासाठी येते, तर एक वेटर हाताशी धरून आता त्याने युगंधरने हे सर्व केलेलं असतं आणि ती आनंदी दिसत नाही का, तिला मात्र दृष्टी नाही, त्यामुळे आता ह्या संधीचा फायदा घेऊन तिला जी दारू आपण मिक्स केलेला ज्यूस आहे तर तो ग्लास द्यायचा,
म्हणून तो आता वेटर तिला तोच ग्लास देतो. आनंदी तो ग्लास घेते आणि विद्याधरने मात्र आता हे बघितलेलं असतं. तो खूपच खुश होतो आणि आता मात्र खरा तमाशा पार्टीमध्ये होईल म्हणून त्याला खूप आनंद होत असतो. तेवढ्यात आनंदी आवाज देते युगंधरला. युगंधर आता लगेच युगंधरने तिला आवाज दिल्यानंतर आनंदी लगेच तिकडे जाते आणि दोघे मात्र काहीतरी बोलत असतात. आनंदी आता आपला ज्यूस ग्लास आहे तर तो मात्र युगंधरला प्यायला देते आणि आता हा जो काही आनंदीच्या ग्लासमध्ये दारू मिक्स केलेला आहे तो ग्लास मात्र आता युगंधरला जेव्हा मात्र आता प्यायला देते तर युगंधर तो ज्यूस पितो. त्याला जरा काही टेस्ट वेगळीच लागते परंतु घाई असल्याने तो पटकन पिऊन टाकतो. आता पाहुण्यांची जी काही आहे तर ते मात्र जरा वेळाने तो बोलत असतो पाहुण्यांशी तर त्याला गरगरायला होतं कारण आता नशा चढत चाललेली असते. त्याला काही समजत नाही. आता हे आनंदीच्या बहिणीच्या म्हणजे आरतीच्या लक्षात येते आणि ती म्हणते की मालक साहेब तुम्हाला नक्कीच काहीतरी होत आहे का? नीट बोलता येत नाही का? आणि चालता सुद्धा येत नाही का? नक्की काय झालेलं आहे? तुम्ही असे का करतात? मात्र आता आनंदी ही आरती आणि ह्या युगंधरला सांगते की त्यांना जरा बाजूला घेऊन या आणि काय झालं असं सगळेजण युगंधरला विचारत असतात. युगंधर सांगतो की मला काहीतरी ज्यूस पिल्यापासून वेगळंच गरगरत आहे आणि मध्येच मात्र तो वेड्यासारखा हसतो सुद्धा. तेव्हा आता आनंदी युगंधरच्या जवळ जाते तर तिला मात्र त्यांच्या तोंडाचा दारूचा वास येतो आणि नक्कीच काहीतरी गडबड आहे हे मात्र आनंदीच्या लक्षात येते. आनंदी खूपच घाबरते. नक्कीच चुकून मालक साहेबांनी नशा केली असावी आणि हा कुणाचा तरी डाव आहे हे आनंदीने ओळखलेलं असतं. तेव्हा लगेच तिला विद्याधरवर संशय येतो आणि आता ह्या अवस्थेत आता आलेल्या पाहुण्यांनी मात्र मालक साहेबांना ह्या अवस्थेमध्ये जर बघितलं तर त्यांची खूप चर्चा होईल आणि या घराण्याची अब्रू वेशीवर टांगली जाईल. मालक साहेबांची सर्व आता शहरामध्ये चव जाईल. पाहुण्यांसमोर खरंच खूप तमाशा होईल. म्हणून आता आनंदी आरतीच्या मदतीने मात्र आता युगंधरच्या हाताला धरून कोणालाही न दिसता आता युगंधरला आनंदी बेडरूममध्ये घेऊन जाते आणि त्याला बेडरूममध्ये झोपवते. युगंधर म्हणत असतो की आनंदी अगं तू मला येथे का घेऊन आलीस? बाहेर सर्वजण आपली ही सक्सेसफुल पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी आलेले आहे आणि आता आपण बेडरूममध्ये असं शोभतं का आपल्याला आतमध्ये? लोक काय म्हणतील? तेव्हा आनंदी आता युगंधरचा हात धरून त्याला आवरते आणि त्याच्या तोंडावर हात ठेवून गप्प राहा असं म्हणते. परंतु युगंधर मात्र बोलत असतो. तेव्हा आनंदी त्याचं तोंड दाबते आणि काहीही बोलायचं नाही असं म्हणते कारण तुम्हाला नशा चढलेली आहे आणि ह्या अवस्थेत तुम्हाला जर खाली कोणी जर बघितलं आणि जर तुम्ही अशा अवस्थेत खाली गेले आणि तर मात्र काय होईल? लोक म्हणतात की आता नक्कीच यांनी ड्रिंक्स केलेली आहे आणि तुमचा सगळ्या जगासमोर किती मोठा अपमान होईल. सगळेजण तुमच्यावर हसतील आणि तुम्हाला नाही ते नाव ठेवतील. तुम्हाला कळतं का? म्हणून मात्र आता आनंदी युगंधरच्या फारच जवळ आलेली असते. युगंधर प्रेमाने डोळ्यामध्ये डोळे घालून आनंदीकडे बघत असतो. आता आनंदीबद्दल त्याला प्रेम निर्माण होतं आणि आता आनंदीच्या चेहऱ्यावरून तो प्रेमाने युगंधरचा हात फिरत असतो. तिच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलतो अगं तू अशी एक खरंच समितासारखीच मला वाटते. एकदम माझ्या समितासारखी आहे. त्यामुळेच मला मात्र तू फार आवडते. आपल्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत आनंदीबद्दलच्या ते मात्र आता प्रेमाच्या भावना मात्र युगंधर सगळं काही बोलून टाकतो आणि आनंदीच्या तो खूपच जवळ येतो. आता आनंदीला जरा काही आता वेगळं वाटत असतं परंतु आनंदी मात्र आता बाजूला होण्याचा प्रयत्न करत असते. युगंधर काही ऐकत नसतो. त्यानंतर आता आनंदी ही युगंधरला बेडवर झोपवते तर युगंधर आनंदीला स्वतःच्या जवळ घेऊन आता लगेच ओढतो. तू माझ्यावर झोप असं म्हणतो. तेव्हा आनंदीच्या अंगावर लगेच तो हात टाकतो आणि आपल्याला म्हणजे येथे जवळच तू झोप, कुठेही जायचं नाही म्हणून मात्र तो तिला जवळ झोपवतो. आनंदी युगंधरला नकार देत असते परंतु आता तरीसुद्धा युगंधर काही ऐकायला तयार नसतो. शेवटी मात्र ती काहीच करू शकत नाही कारण आता युगंधरने नशा केलेली असते. आता आनंदी त्याला किती आवडते हे सर्व आणि युगंधरने आनंदीला सांगून टाकलेलं असतं आणि तिच्या सौंदर्याचं खूप कौतुक केलेलं असतं. तिच्या हे धाडसाचं तो कौतुक करतो ते बघून आनंदी आणखीनच खुश होते आणि आता मात्र ती युगंधरच्या डोळे घालून त्याला मिठी मारून युगंधर आणि आनंदी दोघे एका बेडवरती झोपलेले असतात. इकडे मात्र आता विद्याधरचा फारच असा जळफळाट होत असतो कारण अजून या आनंदीला नशा का चढली नसेल? तिने नक्की काय तमाशा केलेला आहे? परंतु तो पार्टीमध्ये आता बघतो तर काय आनंदी आणि युगंधर दोघेही गायब असतात. त्यांच्यानंतर आता तो लगेच त्यांच्या बेडरूममध्ये येऊन बघतो तर युगंधर आणि आनंदी
एका बेडवर झोपलेले असतात. ते बघून तर आता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि हे सगळं काही आहे तर आता आपला डाव शेवटी आपल्यावर कसा उलटला. आणि आता ह्या प्रेमाच्या नशेमध्ये युगंधर आणि आनंदी तर एकदम एकमेकांच्या जवळ आलेले असतात. आणि आता आपण त्या आनंदीला नशा पाजण्याचा प्रयत्न केला, परंतु तिची नशा गेली कुठे. इकडे हाच युगंधर नशा पेलेला आहे आणि त्याने तर आनंदीला आपल्या मिठीमध्ये ओढलेला आहे. तेव्हा युगंधरला आता आनंदी इतकी म्हणजे हवीविसी वाटते. आणि शेवटी नवरा बायकोचे जे काही नातं आहे तर ते युगंधर आणि आनंदी या दोघांमध्ये निर्माण झालेलं असतं. हे बघून मात्र आता विद्यार्थ्याचा डाव शेवटी विद्याधरवरच उलटतो आणि त्याचा खूपच जळफळाट होतो. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.